हॅलो. तर आपण ॲडव्हान्स जावा मधला पहिला चॅप्टर बघतोय. तर ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण लेआउट मॅनेजर्स, AWT, स्विंग, फ्रेम कशा घ्यायच्यात, लेबल्स कसे घ्यायचे, बटन्स कसे घ्यायचे ह्याबद्दल बघितलं आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण जे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट एरिया, जे पासवर्ड फील्ड आणि जे चेकबॉक्स यांचा यूज कसा करायचा किंवा यांचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं प्रोग्राममध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये कसं हे सर्व फील्ड्स आणायच्या ह्या आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक ॲप्लिकेशन मी तुम्हाला दाखवतो. ओके. तर हा एक फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपण एक छोटासा एक रजिस्ट्रेशन फॉर्म बनवलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स एकत्र येऊन हा फॉर्म तयार झालेला आहे. सर्वात मेन कंपोनंट कोणता आहे तर कंटेनर घेतलेला आहे आपण. कंटेनर म्हणजे काय तर ही फ्रेम घेतलेली आहे. ओके. तर हा कंटेनर आहे. कंटेनर कशासाठी यूज केला जातो तर हे कंपोनंट सर्व होल्ड करण्यासाठी. ह्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आपण वापरलेले. यामध्ये लेबल्स असतील. इथं नेम ऑफ स्टुडंट हे लेबल आहे, पासवर्ड नावाचं लेबल आहे, ॲड्रेस नावाचं लेबल आहे आणि जेंडर नावाचं लेबल आहे. हे सर्व काय आहेत लेबल्स. हे लेबल्स कसे घ्यायचे ॲप्लिकेशनमध्ये किंवा यूज कसा करायचा ते आपण प्रिव्हियस लेक्चर्सला बघितलेलं आहे. त्यानंतर इथं एक नंबरला नेम ऑफ स्टुडंट आणि पुढे एक टेक्स्ट फील्ड दिलेली बघा. ही टेक्स्ट फील्ड आहे. टेक्स्ट फील्डमध्ये आपण काय करू शकतो तर ही सिंगल लाईन टेक्स्ट आहे. त्याच्यामध्ये आपण नाव वगैरे एंटर करू शकतो. ओके. फक्त ही सिंगल लाईन असणार आहे. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे पासवर्ड नावाचं लेबल दिलेलं आहे आणि त्याच्या पुढं एक टेक्स्ट फील्ड दिलेली. ॲक्च्युली ही टेक्स्ट फील्ड नाही आहे, ही पासवर्डसाठी असलेली टेक्स्ट फील्ड आहे. याच्यामध्ये जे काही टेक्स्ट तुम्ही एंटर करणार आहे तो तुम्हाला ॲक्च्युली दिसत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला काहीतरी सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिसतं कारण की पासवर्ड आपल्याला व्हिजिबल नसतो. समजा याच्यात काही आपण टाईप केलं तर एक सिम्बॉल दिसतात आपल्याला पासवर्डचे. ओके. तर ही पासवर्ड फील्ड आहे. त्यानंतर थर्ड जर बघितलं आपण तर इथं ॲड्रेस एंटर करण्यासाठी एक फील्ड दिलेली. आता जरी ही टेक्स्ट फील्ड सारखीच दिसते पण आपण याचं जर बाउंड्री वगैरे बघितलं त्याला बाउंड्री वगैरे काहीच नाही. तर ॲक्च्युली ही टेक्स्ट एरिया नावाची फील्ड आहे. ह्यामध्ये आपण अनलिमिटेड लाईन्सचं टेक्स्ट एंटर करू शकतो. म्हणजे याच्यात ही लाईन तर एंटर करू शकतो. एंटर बटन प्रेस केलं, खाली लिहिलं, एक नोटपॅडसारखं ते वर्किंग करतं. आणि याच्यात लाईनचं लिमिट नसतं की एवढ्याच लाईन तुम्ही एंटर केल्या पाहिजे असं वगैरे काही लिमिट नाही. तर याला आपण टेक्स्ट एरिया म्हणतो. पर्टिक्युलरली प्रोग्राममध्ये ॲड्रेस एंटर करण्यासाठी किंवा समजा खूप जास्त टेक्स्ट आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये एंटर करायची आहे तर तिथं टेक्स्ट फील्ड सफिशियंट नसते कारण की टेक्स्ट फील्डला फक्त एका लाईनचं लिमिट येऊन जातं. तर आपल्याला असं अनलिमिटेड जर इनपुट करायचं असेल तर अशा केसमध्ये टेक्स्ट फील्डऐवजी आपण टेक्स्ट एरिया यूज करू शकतो. तर इथं हा टेक्स्ट एरिया दिलेला आहे. त्यानंतर आपण 4 नंबरचं इथं जेंडर नावाचं लेबल घेतलेलं आहे. त्याच्या पुढे आपण बघा इथं बटन्स घेतलेले, चेकबॉक्स घेतलेले. हे काय क्लिकेबल चेकबॉक्स आहे. याच्यावर एकदा क्लिक केलं तर तुम्हाला इथं क्लिक झालेला सिम्बॉल दिसेल आणि त्यानंतर अनक्लिक करण्यासाठी पुन्हा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा वेळी हा चेकबॉक्स म्हणतो आपण. बऱ्याच वेळेस आपल्याला समजा मल्टिपल सिलेक्शन्स करायचे असेल तर या केसमध्ये चेकबॉक्स आपल्याला टाकता येईल. तर अशाप्रमाणे हा फॉर्म आपण तयार केलेला आहे. हा फॉर्म रेडी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कंपोनंट्सचे नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यात टेक्स्ट फील्ड नेमकं घ्यायची कशी किंवा पासवर्ड फील्ड कशी घ्यायची, टेक्स्ट एरिया कशी घ्यायची किंवा हे चेकबॉक्स कसे घ्यायचे यांचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. तर ॲक्च्युली हे कसं इम्प्लिमेंट करायचं हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही पण तुमच्या कॉम्प्युटरवरती प्रॅक्टिकली असा फॉर्म इझिली बनवू शकता. ओके. तर आपण या लेक्चर सिरीजमधलं आपलं 7वं लेक्चर बघूया. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत जे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट एरिया, जे पासवर्ड फील्ड आणि जे चेकबॉक्स. तर आता आपण बघितलं ते सर्व काय आहेत स्विंग कंपोनंट्स आहे. स्विंग कंपोनंट कशावरून तर प्रत्येक कंपोनंटच्या सुरुवातीचं इनिशियल लेटर कशावरून स्टार्ट झालेलं आहे
जे लेटरवरून JFC फाउंडेशनच्या लायब्ररीमधलं कंपोनंट्स आहे. म्हणजे कोणते कंपोनंट्स आहेत? स्विंग कंपोनंट्स आहे. हे जर आपल्याला AWT कंपोनंट असते, AWT आणि स्विंगचा डिफरन्स पण आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेला आहे. AWT कंपोनंट असते तर आपल्याला डायरेक्टली काय अवेलेबल असतं? तर टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, पासवर्ड फील्ड असे नावं आपल्याला बघायला मिळाली असते. पण इथं आपल्याला जे जोडलं म्हणजे हे सर्व स्विंग कंपोनंट्स आहे. आपण डायरेक्टली स्विंग कंपोनंट्सच बघूया. तर यामध्ये पहिला जो कंपोनंट येतो हे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट फील्ड. तर जे टेक्स्ट फील्ड काय आहे? जे टेक्स्ट फील्ड क्लास इज अ टेक्स्ट कंपोनंट दॅट अलाउज एडिटिंग. तर इथं जे टेक्स्ट फील्ड क्लास इज अ टेक्स्ट कंपोनंट दॅट अलाउज एडिटिंग ऑफ सिंगल लाईन. जर आपली रिक्वायरमेंट सिंगल लाईन टेक्स्ट इनपुटची असेल तर अशा केसमध्ये जे टेक्स्ट फील्ड घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड केलेले आहेत. तर एक नंबरचा जो कन्स्ट्रक्टर आहे तो कोणता आहे? जे टेक्स्ट फील्ड आणि कुठलाही प्रकारचा पॅरामीटर नाही. ज्यावेळेस असा कन्स्ट्रक्टर तुम्ही यूज करतात त्यावेळेस काय होतं? तर आपल्याला काय जे टेक्स्ट फील्ड तयार केली जाते. फक्त काय मिळते आपल्याला? जे टेक्स्ट फील्ड. आणि याच्यामध्ये आपण डेटा नंतर एंटर करू शकतो. ओके, काही रेडीमेड डेटा येत नाही. ब्लँक टेक्स्ट फील्ड आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जशी आहे, सुरुवातीला आपल्याला जर बघितलं असेल तर अशा वेने ब्लँक टेक्स्ट फील्ड आपल्याला, ब्लँक टेक्स्ट फील्ड काहीच नाही त्याच्यामध्ये. तर अशी टेक्स्ट फील्ड आपल्याला अवेलेबल होती जर सुरुवातीचा कन्स्ट्रक्टर यूज केला तर. त्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर दिला आहे त्यांनी, जे टेक्स्ट फील्ड आणि स्ट्रिंग टेक्स्ट. हा कन्स्ट्रक्टर कशासाठी यूज केला जातो? समजा आपल्याला टेक्स्ट फील्ड पण घ्यायची आणि त्याच्यात काहीतरी ऑलरेडी इनपुटेड व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. तर अशा केसमध्ये आपण सेकंड कन्स्ट्रक्टरला अप्रोच करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं टेक्स्ट फील्ड पण पाहिजे मला आणि त्याच्यामध्ये काहीतरी 0 लिहून पाहिजे. समजा कॅल्क्युलेटरचं ॲप्लिकेशन असतं बघा, त्याच्यात ऑलरेडी 0 सुरुवातीला टेक्स्ट फील्डमध्ये एंटर असतो. तर असे समजा 0.0 असं एंटर करून पाहिजे मला. तर अशा केसमध्ये आपल्याला ही टेक्स्ट, ही जी काही टेक्स्ट आहे, ही टेक्स्ट आपल्याला त्याच्यामध्ये ॲज अॅन पॅरामीटर म्हणून पास करावी लागते. ही जी 0.0 टेक्स्ट आहे आपल्याला ॲज अॅन पॅरामीटर म्हणून स्ट्रिंग पास करावी लागते. तर असे जे रिक्वायरमेंट असेल तर आपण सेकंड कन्स्ट्रक्टर वापरून टेक्स्ट फील्ड घेऊ शकतो. किंवा थर्ड कन्स्ट्रक्टर किंवा फोर्थ कन्स्ट्रक्टर जर बघितला तर जे टेक्स्ट फील्ड तोच कन्स्ट्रक्टर इंटिजर कॉलम्स म्हणलं आहे त्यांनी. ॲक्च्युली या कॉलमचा कॉन्सेप्ट काय आहे? तर कॉलमचा कॉन्सेप्ट म्हणजे काय? तर मिनिमम किती लेटर्स आपल्याला त्याच्यामध्ये व्हिजिबल झाले पाहिजे. आता इथं आपण सेट बाउंड मेथडचा यूज करून त्याला ऑलरेडी आपण हे प्रोव्हाइड करतो आहे, विड्थ प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे ते विड्थनी तर ते दिसूनच जातात. समजा आपण काहीतरी लेआउट यूज करतो आहे, अशा लेआउटमध्ये आपल्याला टेक्स्ट फील्ड डिफाईन करायची आहे आणि आपली रिक्वायरमेंट असेल का त्या टेक्स्ट फील्डमध्ये मिनिमम 10 लेटर तरी तुम्हाला दिसले पाहिजे. म्हणजे हे कॉलम्स आहेत, याच्यात 1 लेटर दिसणार, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 अशा वेने आपण किती लेटर्स, किती कॉलम्स व्हिजिबल झाले पाहिजे आपल्याला ॲक्च्युली युजरला, तर ते आपण याच्यामध्ये डिफाईन करू शकतो यूजिंग फोर्थ कन्स्ट्रक्टर. किंवा आपल्याला ते कॉलम्स पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी एंटर झालेली टेक्स्ट पण पाहिजे प्रीडिफाईन, तर अशा केसमध्ये तिसरा कन्स्ट्रक्टर तुम्ही यूज करू शकता. तर अशा वेळी हे 4 कन्स्ट्रक्टर यूज करून आपण ही टेक्स्ट फील्ड आपल्या ॲप्लिकेशनमध्ये घेऊ शकतो. आता त्यानंतर टेक्स्ट फील्डसाठी काही मेथड्स आहेत, त्याच्यात कॉमन यूज होणारे सेट टेक्स्ट आणि गेट टेक्स्ट मेथड. तर सेट टेक्स्ट मेथड कशासाठी वापरली जाते? ज्या वेळेस टेक्स्ट फील्ड ऑब्जेक्टवरती सेट टेक्स्ट मेथड आपण यूज करतो त्यावेळेस टेक्स्ट फील्डमधले टेक्स्ट आपल्याला अवेलेबल होते. समजा ही टेक्स्ट फील्ड आहे, टी नावाची टेक्स्ट फील्ड आहे आणि याच्यावरती जर आपण गेट टेक्स्ट नावाची मेथड अप्लाय केली, गेट टेक्स्ट, तर आपल्याला रिटर्नमध्ये काय भेटणार आहे? याच्यामध्ये जी टेक्स्ट आहे, ह्या ॲप्लिकेशनमध्ये जी टेक्स्ट आहे ती टेक्स्ट आपल्याला रिटर्न व्हॅल्यू भेटणार आहे. सचिन नावाची टेक्स्ट आपल्याला रिटर्नमध्ये मिळणार. ओके, तर त्याच्यामधलं टेक्स्ट घेण्यासाठी हे बघा रिटर्न व्हॅल्यू काय आहे त्याची? स्ट्रिंग. आपल्या रिटर्नमध्ये काय मिळते? तर टेक्स्ट मिळते. कशामधली? तर टेक्स्ट फील्डमध्ये असलेली. किंवा आपल्या टेक्स्ट फील्डमध्ये काहीतरी टेक्स्ट सेट करायची आहे प्रोग्रामॅटिकली, तर अशा केसमध्ये सेट टेक्स्ट नावाची मेथड आपण यूज करू शकतो. आणि ब्रॅकेटमध्ये काय पास करायचं आहे? कोणती टेक्स्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सेट करायची आहे. ओके, समजा आता आपल्याला इथं हे ॲप्लिकेशन याच्यामध्ये काहीच नाही आहे, समजा तीच टेक्स्ट फील्डमध्ये काहीतरी मी सेट टेक्स्ट यूज केली,
इथं टेक्स्ट फील्ड घेतलेली मी आणि टेक्स्ट फील्डच्या ऑब्जेक्टवरती JT डॉट सेट टेक्स्ट हॅलो आणि हा ॲप्लिकेशन मी पुन्हा एकदा रन केला. इथं बघा प्री डिफाईन्ड टेक्स्ट आलेली आहे हॅलो नावाची. म्हणजे आपल्याला जर प्री डिफाईन्ड टेक्स्ट असेल तर सेट टेक्स्ट मेथड आपण तिथं ऑब्जेक्टवरती कशावरती अप्लाय करायची, ती टेक्स्ट फील्डचा जो काही ऑब्जेक्ट असेल त्याला ती अप्लाय करायची आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर म्हणून ती टेक्स्ट पास करायची. आणि गेट टेक्स्टमध्ये काय मिळतं आपल्याला, समजा आपल्याला ती टेक्स्ट पाहिजे असेल str इज इक्वल टू JT डॉट गेट टेक्स्ट. ओके, आता आपल्याला ही टेक्स्ट मिळालेली आहे. आपण एक काम करू, ते आउटपुट स्क्रीनवरती कन्सोलवरती ती डिस्प्ले करू. एकदम इम्पॉर्टंट मेथड्स आहे ह्या गेट टेक्स्ट आणि सेट टेक्स्ट. टेक्स्ट इज नावाचा मेसेज घेणार आपण, त्यानंतर त्याला टेक्स्ट अपेंड करणं किंवा जोडणं. ओके, आता जर हे ॲप्लिकेशन आपण रन केलं, पॅरलली बघा कन्सोल पण रन झालेलं आहे. कन्सोलमध्ये हॅलो नाव दिसतं. हॅलो म्हणजे काय आहे, तर तुमच्या टेक्स्ट फील्डमध्ये असलेली टेक्स्ट. तर ती भेटवण्यासाठी गेट टेक्स्ट नावाची मेथड अप्लाय करायची. कशावरती, ऑब्जेक्टवरती, कोणाच्या, तर टेक्स्ट फील्डच्या. आणि सेट टेक्स्टनी काय करू शकतो आपण, त्याच्यावरती काहीतरी राईट करू शकतो. तर अशा वेळी टेक्स्ट फील्डचा यूज केला जातो. त्यानंतर सेट फॉन्ट नावाची मेथड आहे. ह्या मेथडचा यूज कशासाठी केला जातो, तर टेक्स्ट फील्डमध्ये जर आपल्याला काही पर्टिक्युलर फॉन्ट सेट करायचं असेल तर अशा केसमध्ये सेट फॉन्ट नावाची मेथड तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो कंपोनंट आपण बघणार आहे तो हे टेक्स्ट एरिया. त्याच्या आधी आपण टेक्स्ट फील्डचं एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल इथं मी डायरेक्टली टाईप केलेलं आहे. बघा इथं काय घेतलं आहे, टेक्स्ट फील्ड घेतलेली आहे. कशी घ्यायची आहे, टेक्स्ट फील्ड JT इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड. आता इथं आपण 4 प्रकारचे कन्स्ट्रक्टर घेऊ शकतो. याच्यात ब्लँक कन्स्ट्रक्टर घेतला आहे मी, पण तुम्हाला वाटलं प्री डिफाईन टेक्स्ट असेल तर या कन्स्ट्रक्टरमध्ये ती टेक्स्ट डिफाईन करू शकतो आपण, किंवा नंबर ऑफ कॉलम्स पण याच्यात डिफाईन करू शकतो. त्यानंतर काय केलं आपण, इथं लेआउट नल केलेला आहे. म्हणजे आपण सेट बाउंड केलेले आहे. सेट बाउंड मेथडबद्दल प्रिव्हियस लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर काय केलं आपण, त्याच्यात टेक्स्ट सेट करण्यासाठी सेट टेक्स्ट मेथड यूज केली, किंवा त्याच्यातलं मिळवण्यासाठी आपण गेट टेक्स्ट मेथड यूज करून त्याच्यातली टेक्स्ट ॲक्सेस केली होती. नंतर ही आपण काय केली, फ्रेमला ॲड केली. तर अशा वेळी आपण टेक्स्ट फील्ड आपल्या प्रोग्राममध्ये घेऊ शकतो. तर त्यानंतर आपण बघणार आहे जे टेक्स्ट एरिया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे टेक्स्ट फील्डमध्ये आणि जे टेक्स्ट एरिया डिफरन्स काय. तर पहिलं स्टेटमेंट तुम्हाला सांगतंय बघा, जे टेक्स्ट क्लास इज अ मल्टी लाईन रिजन दॅट डिस्प्लेज टेक्स्ट, इट अलाउज एडिटिंग ऑफ मल्टिपल लाईन. जे टेक्स्ट फील्ड, समजा मल्टिपल लाईन इनपुट अशी रिक्वायरमेंट जर आपली असेल, मल्टिपल लाईन इनपुट अशी रिक्वायरमेंट असेल तर जे टेक्स्ट एरिया हा क्लास यूज करायचा आहे. समजा आपल्याला ॲड्रेस इनपुट करायचा किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन इनपुट करायची, की जी इन्फॉर्मेशन एक सिंगल लाईन सफिशियंट नाही आहे होल्ड करण्यासाठी. अशा केसमध्ये जे टेक्स्ट एरिया हा कन्स्ट्रक्टर आपल्याला यूज करणं आहे. तर याचे 4 कन्स्ट्रक्टर आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यात पहिला कोणता आहे, जे टेक्स्ट एरिया, आणि कसल्या प्रकारचे आपण त्याला इनपुट दिलेलं नाही आहे पॅरामीटरमध्ये. त्यानंतर समजा आपल्याला काहीतरी प्री डिफाईन्ड टेक्स्ट त्या टेक्स्ट एरियामध्ये पाहिजे. अशा केसमध्ये जे टेक्स्ट एरिया आणि आपल्याला इथं स्ट्रिंग आपण पास करू शकतो. त्यानंतर थर्ड जो कन्स्ट्रक्टर आहे त्याच्यामध्ये काय डिफाईन करणार, जे टेक्स्ट एरिया इंटिजर रोज अँड कॉलम. आता हे एकदम इम्पॉर्टंट आहे. समजा आपण एखादी टेक्स्ट एरिया घेतला, टेक्स्ट एरिया, ओके. तर त्यात रोज आणि कॉलम्स काय असतात, तर रोज म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये असलेले किती लाईन्स, पहिली लाईन, सेकंड लाईन, फोर्थ लाईन आणि फिफ्थ लाईन, 1 2 3 4 रो आहे. आणि त्याच्यामध्ये पण किती कॉलम्स पाहिजे आपल्याला. कॉलम्स म्हणजे कशासाठी, तर वर्ड्स तुमचे इनपुट करण्यासाठी. याच्यावर कॉलम्सवरून साईज कळून जाते आपली, ओके. हे असे किती रोज आणि किती कॉलम्स, म्हणजे याच्या थोडक्यात आपण तिची साईज डिफाईन करतोय युजिंग दिस कन्स्ट्रक्टर. युजिंग दिस कन्स्ट्रक्टर. तर यामध्ये आपल्या रोज अँड कॉलम्स पण पाहिजे आणि प्री डिफाईन स्ट्रिंग पण पाहिजे. प्री डिफाईन स्ट्रिंगचा अर्थ असं की ऑलरेडी त्याच्यामध्ये डिफाईन करून ठेवलेली.
जर अशी रिक्वायरमेंट असेल तर अशा केसमध्ये आपण चौथा जो कन्स्ट्रक्टर आहे तो यूज करू शकतो. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू. तर ॲड्रेससाठी आपण टेक्स्ट एरिया घेतलेला आहे. तर टेक्स्ट एरिया घेतो नाही बघा मी, जे टेक्स्ट एरिया टेक्स्ट इज इक्वल टू न्यू हा ऑब्जेक्ट आहे जे टेक्स्ट एरियाचा, न्यू जे टेक्स्ट एरिया, आणि याच्यामध्ये इंटिजर रोज आणि कॉलम्स दिलेले. म्हणजे माझी रिक्वायरमेंट काय आहे तर 5 रो आले पाहिजे, 5 रोज आणि 10 कॉलम, म्हणजे 10 वर्ड ॲट अ टाईम दिसतील एवढा स्पेस. ओके, तर ह्यामध्ये आपण इथे डिफाईन केलेले आहे. नंतर त्याला सेट बाउंड केल्यामुळं कॉलम्सचा एवढं अर्थ राहत नाही त्याला, पण तरी पण आपण सेट बाउंड करून त्यांना लिमिट दिलेलं आहे. आणि ॲड फ्रेमला कंटेनरला ते काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. तर अशा वेळी आपण टेक्स्ट एरिया आपल्या प्रोग्राममध्ये घेऊ शकतो. आता टेक्स्ट एरिया घेतल्यानंतर आपण त्याच्यावर मेथड्स कोणत्या अप्लाय करू शकतो. तर याच्यामध्ये सेट रो नावाची मेथड आहे. समजा आपल्याला त्याला रो सेट करायचा असेल, आपण कन्स्ट्रक्टरमध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही, ब्लँक कन्स्ट्रक्टर घेतला आणि नंतर आपल्याला रोजची संख्या द्यायची, तर अशा केसमध्ये सेट रोज देऊ शकतो. किंवा आपल्याला फक्त कॉलम्स द्यायचे तर सेट कॉलम्स नावाची मेथड यूज करून देऊ शकतो. मग त्याच्यात तिसरी मेथड दिलेली आहे, थोडीशी इम्पॉर्टंट आहे. अजून एक लक्षात घ्या, टेक्स्ट एरियाला ह्या ज्या 2 मेथड्स आहे सेट टेक्स्ट आणि गेट टेक्स्ट, ह्या पण ॲप्लिकेबल आहे. आता ते रिपीट होत आहे म्हणून मी इथं डिफाईन नाही केलेल्या, पण त्या सेट टेक्स्ट आणि गेट टेक्स्टने आपण त्याच्यात टेक्स्ट सेट करू शकतो किंवा त्याच्यातून टेक्स्ट ॲक्सेस करू शकतो. जसं आपण टेक्स्ट फील्डबाबत ऑपरेशन करतो सेम पद्धतीनं टेक्स्ट एरियाच्या बाबत पण आपण ते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तर यानंतर जे टेक्स्ट एरियामध्ये एक तिसरी मेथड तुम्हाला सांगायची आहे, अपेंड नावाची मेथड. अपेंड म्हणजे काय आहे, जोडणे. समजा आपल्याला एखादं प्री डिफाईन टेक्स्ट याच्यामध्ये डिफाईन केली किंवा आपला एक टेक्स्ट एरिया आहे आणि याच्यामध्ये मी समजा असं वर्ड लिहिला आहे आणि मला नंतर काय करायचं आहे, त्याच्यामध्ये काय हा वर्ड इन्सर्ट करायचा आहे. युजिंग प्रोग्राममधून मला हा वर्ड इन्सर्ट करायचा. मी काय करणार, या टेक्स्टला ही टेक्स्ट काय करणार, अपेंड करणार, जोडणार. त्यावेळेस मला काय भेटणार, पूर्ण वर्ड भेटणार. ओके, अपेंड करणं म्हणजे काय आहे, त्या स्ट्रिंगला अटॅच करणं. अपेंड करतो आपण, अपेंड ऑपरेशन म्हणजे आहे ते स्ट्रिंगला अटॅच करतो. जर अशी काही रिक्वायरमेंट असेल तर आपण अपेंड नावाची मेथड इथं यूज करू शकते. ओके, लक्षात आलं. आपण जे टेक्स्ट एरिया बघितला आहे, जे टेक्स्ट एरिया घेण्यासाठी आपल्याकडे 4 कन्स्ट्रक्टर्स अवेलेबल आहे. जे टेक्स्ट एरिया ब्लँक इम्प्लिमेंटेशन, जे टेक्स्ट एरिया विथ प्री डिफाईन स्ट्रिंग, जे टेक्स्ट एरिया रोज आणि कॉलम्स, जे टेक्स्ट एरिया प्री डिफाईन स्ट्रिंग रोज आणि कॉलम्स. त्यानंतर आपण मेथड्स पण बघितल्या. त्याच्यात जे टेक्स्ट फील्डच्या ज्या 2 मेथड्स आहेत, सेट टेक्स्ट आणि गेट टेक्स्ट, ह्या 2 मेथड तर घ्यायच्याच आहे, पण इन ॲडिशन आपल्याला सेट रोज, सेट कॉलम्स आणि अपेंड नावाचे मेथड्स पण जे टेक्स्ट एरियामध्ये अवेलेबल होतात. प्लस आपण प्रोग्राम पण त्याचा बघितलेला आहे की ॲक्च्युली ते प्रोग्राममध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल. त्यानंतर पुढचं जे फील्ड आहे आपल्याला, जे पासवर्ड फील्ड. नेक्स्ट जे आपण बघणार आहोत तर ते जे पासवर्ड फील्ड. तर जे पासवर्ड फील्ड क्लास इज अ टेक्स्ट कंपोनंट स्पेशलाइज फॉर पासवर्ड एंट्री. समजा आपल्याला पासवर्ड एंट्रीसाठी जर टेक्स्ट फील्ड द्यायची असेल तर आता पासवर्ड एंट्री म्हटलं तर काय असतं, तर हिडन टेक्स्ट आपल्याला किंवा हिडन सिम्बॉल्स दिसतात. ॲक्च्युली टेक्स्ट एंटर करताना आपण ॲक्च्युअल टेक्स्ट एंटर करतो, पण दिसताना आपल्याला सिम्बॉल दिसतात. तर त्यासाठी स्पेशल त्यांनी टेक्स्ट फील्ड अवेलेबल करून दिली. तर टेक्स्ट फील्डला नाव काय दिलं त्यांनी, जे पासवर्ड फील्ड. सेम टेक्स्ट फील्ड सारखीच ही क्लास आहे हा, आणि टेक्स्ट फील्डचे जे कन्स्ट्रक्टर्स आहेत त्याप्रमाणेच कन्स्ट्रक्टर्स त्याला अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये हा कन्स्ट्रक्टर नाही आहे, तर हे 3 कन्स्ट्रक्टर्स आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. एक तर जे पासवर्ड फील्ड विथ ब्लँक इम्प्लिमेंटेशन, जे पासवर्ड फील्ड आपण कॉलम्सची संख्या देऊ शकतो, जे पासवर्ड फील्ड किंवा त्याच्यात प्री डिफाईन टेक्स्ट आपण देऊ शकतो. समजा आपलं ॲप्लिकेशन जर आपण बघितलं तर इथं 2 नंबरला बघा पासवर्ड फील्ड घेतलेली आहे. त्याचं टेक्स्ट फील्ड जशी आहे तशीच पासवर्ड फील्ड आहे, फक्त फरक काय आहे, याच्यामध्ये टेक्स्ट आपल्याला व्हिजिबल होते आणि याच्यामध्ये जर आपण टेक्स्ट एंटर केली तर आपल्याला ती व्हिजिबल होत नाही. ओके, तर याच्यात व्हिजिबिलिटी ऐवजी आपल्याला काहीतरी सिम्बॉल्स, स्टार असेल, डॉट दिसतात, तर ती पासवर्ड फील्ड आहे आपल्याला. तर अशी घ्यायची असेल तर आपल्याला पासवर्ड फील्ड जर आपल्या प्रोग्राममध्ये इम्बेड करायची असेल तर आपण जे पासवर्ड फील्ड नावाचं क्लास किंवा कन्स्ट्रक्टर यूज करू शकतो. तर इथं प्रोग्राममध्ये पण आपण इथे इम्प्लिमेंट केलं आहे. हे बघा, जे पासवर्ड फील्ड GPF इज इक्वल टू न्यू जे पासवर्ड फील्ड.
हा कन्स्ट्रक्टर घेत आणि काय घेतलं आपण ब्लँक इम्प्लिमेंटेशन, त्याच्यात कोणत्याही प्रकारची टेक्स्ट आपण घेतलेली नाही. समजा त्याच्यात जर आपण प्रीडिफाईन टेक्स्ट घेतली आणि प्रोग्राम आपण पुन्हा रन केला, सेव्ह केला आणि रन केला, तर प्रीडिफाईन टेक्स्ट येणार तिथं. ओके, त्यानंतर त्याला बाउंड सेट केले आणि ते आपल्या फ्रेमला ॲड केली. तर अशा वेळी पासवर्ड फील्डसाठी आपण चेट पासवर्ड फील्ड नावाचा क्लास यूज करायचा आहे. तर त्याला मेथड दिले आहे आपल्याला, 2 मेथड्स आहेत, सेट टेक्स्ट आणि गेट टेक्स्ट. सेट टेक्स्ट मेथड कशासाठी, तर त्या पासवर्ड फील्डमध्ये जर आपल्याला काही प्रोग्रामॅटिकली टेक्स्ट सेट करायचे असेल तर अशा केसमध्ये आपण सेट टेक्स्ट मेथड यूज करू शकतो. किंवा आपल्याला पासवर्ड काय टाकलेला आहे ते ॲक्सेस करायचं किंवा त्याच्यातले इनपुट आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर अशा केसमध्ये आपण गेट टेक्स्ट नावाचे मेथड यूज करून ते ॲक्सेस करू शकतो. तर अशा वेळी 3 कन्स्ट्रक्टर आणि 2 मेथडचा यूज करून आपण जे पासवर्ड फील्ड आपल्या प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. यानंतर 4था कंपोनंट आपण या लेक्चरमधला बघणार आहोत. तर तो कोणता आहे, जे चेकबॉक्स. आता चेकबॉक्स सर्वांना माहिती आहे. चेकबॉक्स म्हणजे काय आहे, तर आपल्याला चेकबॉक्स एक बॉक्स मिळतो असा छोटासा चेक करण्यासाठी. आपण ते चेक करतो म्हणजे काय करतो, त्याच्यात एक क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर आपल्याला असा सिम्बॉल दिसतो, नाहीतर तो ब्लँक असतो. तर याला काय म्हणतो आपण, जे चेकबॉक्स. ओके, असा जर चेकबॉक्स आपल्याला प्रोग्राममध्ये घ्यायचा असेल तर आपल्याला जे चेकबॉक्स क्लासचा कन्स्ट्रक्टर यूज करू शकतो. याच्यात काय म्हणलं त्यांनी, इट इज यूज टू टर्न अन ऑप्शन ऑन ऑर ऑफ. म्हणजे ऑप्शन ट्रू किंवा फॉल्स हे करण्यासाठी आपण जे चेकबॉक्स यूज करू शकतो. समजा त्याच्यावर क्लिक केलं आहे तर त्याचा अर्थ काय होतो, ते ऑन झालेलं आहे किंवा त्याचं रिटर्न व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. समजा त्याच्यावर क्लिक नाही केलं तर त्याची रिटर्न व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे किंवा तो ऑफ आहे. तर असा चेकबॉक्स जर घ्यायचा असेल आपल्याला तर जे चेकबॉक्स नावाचा कन्स्ट्रक्टर तुम्ही यूज करू शकतो. तर आता जनरली नुसतं जे चेकबॉक्स हा कन्स्ट्रक्टर आपण घेऊ शकतो, पण जनरली हा कन्स्ट्रक्टर आपण याच्यासाठी वापरत नाही, कारण की आपल्याला त्या चेकबॉक्सला काहीतरी लेबल असल्याशिवाय आपल्याला तो नेमकं चेकबॉक्स कोणत्या पर्पजसाठी आपण प्रोग्राममध्ये घेतला आहे हे कळत नाही. आणि हे कळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्या चेकबॉक्सला काय पाहिजे, त्याच्याबरोबर लेबल पण पाहिजे. इथं बघा, इथं चेकबॉक्स दिलेला आहे पण त्याच्याबरोबर त्याचं लेबल पण दिलेलं आहे. याच्यावरून कळून जातो का हा चेकबॉक्स कशाला बिलॉंग करतो. तर असा चेकबॉक्स जर आपल्याला प्रोग्राममध्ये घ्यायचा असेल तर आपण सेकंड कन्स्ट्रक्टर तिथं यूज करू शकतो. तर याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, जे चेकबॉक्स नावाचा कंपोनंट आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला स्ट्रिंग पास करायची आहे. ही स्ट्रिंग म्हणजे काय आहे, तर त्या चेकबॉक्सच्या रिलेटेड असलेलं लेबल. तर ते लेबलची व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला इथं पास करणं आहे. थर्ड कन्स्ट्रक्टर आपण इथं यूज करू शकतो, जे चेकबॉक्स. त्याच्यात आपण हे पण देऊ शकतो, स्ट्रिंग पण देऊ शकतो आणि त्याचं स्टेटस पण देऊ शकतो. स्टेटस इन द सेन्स काय आहे, आता समजा मला हा चेकबॉक्स पाहिजे आणि ऑलरेडी सिलेक्टेड पाहिजे याच्यामध्ये, तर आपण इथं ट्रू लिहून ते ठेवू शकतो, जेणेकरून काय तो चेकबॉक्स तो डिस्प्लेस होईल पण आपला तो ऑलरेडी सिलेक्टेड असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. समजा इथं प्रोग्राममध्ये जे चेकबॉक्स घेतला आपण, जे चेकबॉक्स JC इज इक्वल टू न्यू जे चेकबॉक्स आणि इथं लेबल पास केलेलं आहे, इथं मेल नावाचं लेबल आहे. आता मला हे सिलेक्टेड पाहिजे, ऑलरेडी सिलेक्टेड पाहिजे. आता बाय डिफॉल्ट ते अनसिलेक्टेड असतं. इथं मी काय करणार, ट्रू करणार, सेव्ह करणार प्रोग्राम आणि प्रोग्राम रन करणार. आता प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला जे ॲप्लिकेशन डेव्हलप झालं आहे इथं बघा सिलेक्टेड चेकबॉक्स आलेला आहे. तर अशी रिक्वायरमेंट जर असेल आपली तर आपण इथं हा थर्ड कन्स्ट्रक्टर तिथं यूज करू शकतो. तर जे चेकबॉक्स स्ट्रिंग पण पास करू शकता आणि चेकबॉक्स सिलेक्टेड आहे का नाही ते पण आपण त्याच्यामध्ये डिफाईन करू शकतो. तर अशा वेळी हा थर्ड कन्स्ट्रक्टर वापरून आपण जे चेकबॉक्स घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जर त्याच्या मेथड्स बघितल्या तर इथं एक फार कमी मेथड्स त्याच्यावरती अप्लाय असतात. त्याच्यातली एक महत्त्वाची मेथड आहे, जर आपल्याला त्या चेकबॉक्सच्या असोसिएटेड स्ट्रिंग ॲक्सेस करायची असेल. समजा इथं चेकबॉक्सला असोसिएटेड स्ट्रिंग कोणती आहे, हा प्रोग्राम रन केला तर मेल नावाची स्ट्रिंग आहे, ही मला ॲक्सेस करायची आहे, प्रोग्राममध्ये कुठंतरी यूज करायची आहे. तर अशा केसमध्ये आपण ही प्रोटेक्टेड स्ट्रिंग परम स्ट्रिंग नावाची मेथड यूज करून ती ॲक्सेस करू शकतो. आपल्याला फक्त त्या ऑब्जेक्टला ही मेथड अप्लाय करायची, म्हणजे त्या चेकबॉक्सच्या असोसिएटेड स्ट्रिंग कोणती आहे ती आपल्याला इथं ॲक्सेस करता येईल. तर अशा वेळी आपण हे 4 महत्त्वाचे कंपोनंट्स बघितले. त्याच्यामध्ये कोणते होते, जे टेक्स्ट फील्ड, जे टेक्स्ट एरिया, पासवर्ड फील्ड आणि चेकबॉक्स. जे टेक्स्ट फील्ड काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन म्हणजे ही काय आहे, सिंगल लाईन एडिटिंगचं इनपुट जर अशी रिक्वायरमेंट आपली असेल
तर अशा केसमध्ये जे टेक्स्ट फील्ड यूज करायची आहे. आणि समजा मल्टिपल लाईन जर रिक्वायरमेंट असेल तर अशा केसमध्ये जे टेक्स्ट एरिया यूज करायचा आहे. टेक्स्ट फील्डमध्ये काय आहे, आपल्याला टेक्स्ट फील्ड घेण्यासाठीचे कन्स्ट्रक्टर आणि मेथड्स बघितल्या. तर याच्यामध्ये सेट टेक्स्ट आणि गेट टेक्स्ट नावाच्या मेथड या कॉमनली लेबलसाठी, बटनसाठी, टेक्स्ट फील्डसाठी, पासवर्ड फील्डसाठी किंवा टेक्स्ट एरियासाठी यासाठी आपण या मेथड्स कॉमनली यूज करू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण सेट फॉन्ट नावाची मेथड बघितली की ज्या टेक्स्ट फील्डमध्ये जर आपल्याला काही फॉन्ट सेट करायचं असेल तर अशा केसमध्ये सेट फॉन्ट नावाची मेथड यूज करून तुम्ही ते काम करू शकता. त्यानंतर समजा मल्टी लाईन रिक्वायरमेंट असेल तर जे टेक्स्ट एरिया घेऊ शकतो आपण. समजा आपल्याला काहीतरी मल्टिपल लाईन्समध्ये ॲड्रेस इनपुट करायचा आहे तर अशा केसमध्ये जे टेक्स्ट एरिया आपल्याला घेऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला रोज आणि कॉलम्स, रोज म्हणजे काय तर किती लाईन्स घ्यायच्या आहे, म्हणजे थोडक्यात आपण रोज आणि कॉलम्स देतो म्हणजे तिची साईज देतो. आता सेट बाउंड मेथडमध्ये आपण विड्थ आणि हाईट डिफाईन करतो, नो इश्यू. पण आपल्याला जर समजा सेट बाउंड मेथड वापरत नाही, आपण काहीतरी लेआउट वापरतोय, ग्रीड लेआउट, फ्लो लेआउट किंवा ब्रॉडर लेआउट, तर अशा केसमध्ये आपल्याला जर साईज डिफाईन करायची असेल तर रोज आणि कॉलमची संख्या आपल्याला तिथं पास करावी लागते. आणि ती पास करण्यासाठी आपण थर्ड कन्स्ट्रक्टर तिथं यूज करू शकतो. त्यानंतर जे पासवर्ड फील्ड नावाचं कंपोनंट आपण बघितलं तर हा कंपोनंट कशासाठी वापरला जातो, समजा पासवर्ड इनपुट करायचा असेल आपल्याला प्रोग्राममध्ये तर जे पासवर्ड फील्ड आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला जो टेक्स्ट फील्डच अवेलेबल होती, फक्त त्याच्यामध्ये कॅरेक्टर एंटर करताना आपल्याला कॅरेक्टरऐवजी जे डिफॉल्ट सिम्बॉल सेट केलेलं असेल तर असे सिम्बॉल आपल्याला तिथं दिसतात. त्यानंतर चौथा एक कंपोनंट आपण बघितला चेकबॉक्स. हा काय ऑन आणि ऑफ ऑपरेशन. समजा मल्टिपल सिलेक्शन जर करायचं असेल तर अशा केसमध्ये जे चेकबॉक्स आपण यूज करू शकतो. तर त्यासाठी 3 कन्स्ट्रक्टर दिले. त्याच्यामध्ये पहिला कन्स्ट्रक्टर वापरला तर फक्त चेकबॉक्स, फक्त चौकोन दिसेल तुम्हाला स्क्रीनवरती. पण आपल्याला त्या चौकोनाला काहीतरी मेसेज पण द्यायचा आहे किंवा अटॅच स्ट्रिंग पाहिजे असेल तर आपण सेकंड कन्स्ट्रक्टर यूज करून ते अचीव करू शकतो. किंवा आपल्याकडे थर्ड कन्स्ट्रक्टर आहे, त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग पण देऊ शकतो आणि त्याचं स्टेटस पण देऊ शकतो. समजा सिलेक्टेड आहे, नॉन सिलेक्टेड आहे, ऑलरेडी सिलेक्टेड आहे, असं आपल्याला जर द्यायचं असेल तर याचं स्टेटस देऊ शकतो. ते देताना आपल्याला ट्रू किंवा फॉल्स अशा याच्यामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती मेथड्स बघितल्या तर परम स्ट्रिंग नावाची मेथड्स आपण त्याच्यावरती अप्लाय करू शकतो की जी रिटर्न करते. काय रिटर्न करते तर त्या चेकबॉक्सच्या असोसिएटेड स्ट्रिंग आपल्याला रिटर्न करते. अशा वेळी आपण हे 4 कंपोनंट्स बघितले. सर्वांनी हे 4 कंपोनंट्स व्यवस्थित एकदा लेक्चरमध्ये बघा, त्याचे प्रोग्राम्स बघा आणि त्यानंतर एक छोटंसं असं जे ॲप्लिकेशन मी तयार केलेलं आहे असं ॲप्लिकेशन बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली ते तयार करताल किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती ते रन करणार किंवा याचा प्रोग्राम करणार त्यावेळेसच तुम्हाला त्याचं कॉन्सेप्ट लक्षात येईल की हे मेथड्स कशा असतात किंवा हे कन्स्ट्रक्टर कसे यूज करायचे. तर सर्वांनी ते ॲप्लिकेशन बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक असं छोटंसं ॲप्लिकेशन जरी बनवलं तरी काही हरकत नाही. ओके, तर हे होतं या कंपोनंटबद्दल. अजून पण पुढं टेबल वगैरे किंवा चॉईस बॉक्स वगैरे कंपोनंट्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.